खडकलाट येथे उरसानिमित्त फकीर व बावांना भंडारखाना वाटप. खडकलाट तालुका चिक्कोडी येथील ग्रामदैवत श्री मर्दगैबीपीर देवाच्या उरसाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शिळ्या उरसा दिवशी पारंपरिक पद्धतीने उपस्थित मानकरी फकीर व बावांना मानकरी पीरवाडीचे पाटील नंदकुमार पाटील यांच्या हस्ते भंडारखान्याचे वाटप करण्यात आले. यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते. पूर्वपरंपरागत सुमारे 400 वर्षापासून आलेल्या येथील ग्रामदैवत श्री मर्दगैबीपीर देवाच्या उरसाच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या उरसा दिवशी पीरवाडीचे पाटील मानकरी पाटील यांच्या पूर्वजापासून भंडारखाना वाटप करण्यात येत होते. ही परंपरा नंदकुमार पाटील यांनीही पुढे ठेवली असून यावर्षी नंदकुमार पाटील पीरवाडी यांच्याकडून भंडारखान्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व फकीर व बावांच्याकडून फातिया घालून प्रार्थना करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व फकीर व बावांना भंडारखाना वाटप करण्यात आले. यावेळी उरूस कमिटीचे प्रमुख बंडा सरदार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेल्या उरसास पीरवाडीचे मानकरी नंदकुमार पाटील यांच्या हस्ते भंडारखान्याचे वाटप करण्यात येत आहे. अनेक वर्ष ही प्रथा बंद झालेली होती, पण गेल्या 7-8 वर्षापासून पीरवाडीचे पाटील नंदकुमार पाटील यांनी आपल्या पूर्वजांच्यापासून सुरू असलेली ही प्रथा आपण पुढे चालवूया असे आश्वासन दिले आणि यानंतर प्रत्येक वर्षी त्यांनी सुनील कोळी यांच्या माध्यमातून भंडारखान्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी नंदकुमार पाटील यांचे आभार मानले आणि उरूस व्यवस्थितरित्या व शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वांचे जे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यावेळी नंदकुमार पाटील, बंडा सरदार, उदय घाटगे सरकार, मुरलीधर कुलकर्णी, मोहन चव्हाण, बापूसाहेब केसरकर, राजू नाईक, प्रकाश सुतार आदींसह सनदी, मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. चार अरबा सुपारी दौली दिलम जात गुलाब दाव वसमनानी गुरबानी में उस्मानी मिरामुल शेख अब्दुल कादर जिलानी का सिलाउ सिलजीत 1,20,000 पंगबरा 313 मरतब शेवला लाजम मौली अम्बेद के मालिकाने रशीद 72 दरमर्दाने खुदावा असलाने कुल्ले काफ अल इस्लाम उम्मत रोइज मेले कबूर सुरे कला शिनिल्लाह मल फातिहा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. फ़क़द क़ाल अल्लाहु ताला फ़ी शानि अज़मतिल हबीबिल करीमिन अल्लाहु मलाइकतु युसल्लूना अला नबी अय्युहल्लज़ीना आमनु सल्लल्लाहु अलैहि वसल्लिमु तस्लीमा. सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम. सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के नूर के सदके तो फिल्में भंडारे में जो भी करने के वक्त जो भी खताएं गलतियां बेअदबी से गुनाह तो तेरे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला दुआ मांगी जरूर उसी भी कबूल और मकबूल अता फरमा. जो भी को दुआ मांगने से उसी भी मर्दाने गैब सरकार रहमतुल्लाह अलैहि के सदके तो फिल्में कबूल और मकबूल अता फरमा. सकी शाह मर्दा शेर अज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला ली ला सैफ इल्ला जुल्फुकार हर बलाए रद्द वाशी दुआ यफ्ता दुआ दे अली सीएम जली गोयम सुदाल निहार. क़ाल अल्लाहु ताला फ़ी शानि अज़मतिल हबीबिल करीमिन अल्लाहु मलाइकतु युसल्लूना अला नबी अय्युहल्लज़ीना आमनु सल्लल्लाहु अलैहि वसल्लिमु तस्लीमा. सलातु सलामुन अलैका या रसूलल्लाह या हबीबल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम. सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. उपस्थित सर्व फकीर मंडळी आणि आमच्या पीरवाडी गावचे पाटील नंदकुमार आणि त्यांचे सर्व कुटुंब इथं आज हजर आहेत. आणि गेल्या 5 वर्षापासून हे जे महाप्रसाद इथं भावा लोकांना द्यायचा म्हणजे उरसाच्या शेळ्या उरसाला तो मध्ये बंद पडलेला होता, पण आमच्या नंदकुमार पाटलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन बंद करू नका, मी स्वतःहून तुम्हाला वर्षाला काय होईल खर्च देतो आणि ते खर्च त्यांनी
मला वाटतं 1 महिना अगोदर ते उरूस चालवायच्या 1 महिना अगोदर ते सुनीलकडे ते पैसे पाठवतात. खरोखर एक दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करून देत आणि वर्षाला ह्यो भंडारखाना ह्यो काय बंद पडणार नाही. मागच्या वर्षी कापशीकर सरकारने तुम्हाला सांगितलं की पालवायचं होतं, पण त्यांच्याकडे ते नाही. खरं मी तुम्ही त्यांच्याकडे मागायला नको पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. तरी तेच मान नंदकुमार पाटील यांनी घेतलेलं आहे. त्यांनी वर्षाला कुठल्याही परिस्थितीत माझ्या हातनं काय होईल ते मी तुम्हाला मदत करतो मी सांगितलेत आणि त्याप्रमाणे ते आता गेली 5 वर्षाला करत आलेत आणि असंच त्यांनी आम्हाला मदत करून येऊन देत आणि आमचा उरूस असाच यशस्वी पार पडून दे. आणि त्यांनी जे काही महाप्रसाद दिला त्याबद्दल आमच्या उरूस कमिटीच्या वतीनं, कवाल कमिटीच्या वतीनं आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर आभार मानतो. असं आम्हाला असंच त्यांनी सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मर्द गैबी पीर यशस्वी साथ देवो आणि त्यांची असंच भरभराट होऊ दे अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो आणि मी आपली रजा करतो. जय हिंद, जय भारत.